सुप्रियाताई की सुनेत्राताई? आता ती मनातलं गुपित आम्ही तुम्हाला सांगत नाही की आम्ही लय मोठा प्रश्न विचारला तुम्ही सोपा प्रश्न. आता काय लोकांचं दोघे नणंद भाऊजाई उभं राहिले त्यात नेमकं मत द्यायचं कोणाला? हा काम करताना बरणे मामाने केले ते असताना ताईला सगळे मानणारे आहे ती लोकसभेला ताईला मानणार विधानसभेला दादाला मानणार चहावाले थांबा चहावाल्याचा लय मोठा इतिहास आहे. 2 मिनिटं चहावाला येणार आहे कोणच्या बरोबर 2 मिनिटं बोला की सरपंच आहेत म्हणलं विचारावं लागेल. तुला एक काम ग्रामीण भागात तुतारी शहरी भागात घड्याळ चालतंय असं वाटतं. चला शरद पवार म्हणजे आज आमच्या पंचकृषीतला जी काही वैभव आहे ते शरद पवारांमुळे. थोडा विचार इथं बी केला पाहिजे इथं बी केला पाहिजे. दोघं मित्र एकत्र आलेत बाजाराला. एका मित्राचा कौल आहे घड्याळाकडे, एका मित्राचा कौल आहे तुतारीकडे. बरोबर. आमच्या मनात एकच आहे, मराठा आरक्षणचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळं आम्हाला ज्यांनी घोडा लावला आम्ही त्यांना घोडा लावला. मला तर वाटतं की घड्याळालाच मतदान करावं. मोदी सरकारनं मोदी साहेबांचा हात बळकट करावं ते. कारण सर्वसामान्य आमच्या गावात अजून लय दिवसापासून राष्ट्रवादीच होती. आता फक्त भाजपची पाठी लागली म्हणायचं. आता काटेवाडी म्हणलं तर पवार साहेबांचं आणि दादा दोघांचं गाव. काय चाललंय काटेवाडीकरांच्या मनात? तुतारी का घड्याळ? आता घड्याळ घड्याळ का बरं? सुनीतराव वहिनी एक नंबर माणूस आहे ती. आमच्या घरोघरी येतात. ही गोष्ट आता काय लोकांचा कौल कोणाकडे आहे? शेळगावकर काय लोक सांगतात एक करणार वेगळंच काय सांगता येत नाही. काय आता जंक्शन मध्ये काय चालू आहे? साहेब का दादा? साहेब चालू आहेत. साहेब चालू आमचं म्हणणं काय नाही. मला तर असं वाटतं सुप्रियाताईच येणार वाटतं. एका बाजूला तुतारी. मी सर्व्हिसला असला म्हणून मी काही विषयाच बोलू शकत बरं. काय लोकांच्या मनात काय आहे आता? नाही. लोकांच्या मनात तू तरीच आहे. कसं काय आजी माझे आमदार नाहीत की तुमचे? काय त्यांना कोण ओळखतं? मग ब्रँडच आहे ना. कोण आहे ब्रँड? ब्रँड साहेब ओनली पवार साहेब. बर. बारामती लोकसभेचा रणसंग्राम आता जोर धरू लागलेला आहे. पवार विरुद्ध पवार. एका बाजूला अजित पवार आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आहेत आणि त्यांचे उमेदवार आहेत. आता आपण जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याचं कारणही हेच आहे. पवार विरुद्ध पवार हेच त्याचं कारण आहे. आता आपण जे आलोय ना तो इंदापूर तालुक्यातील संसर या गावी. संसर गाव तसं पाहायला गेलं तर याची पाऊलवाट जी आहे ना बारामतीकडे आहे. म्हणजे देवाणघेवाण किंवा जे काय छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या म्हटलं तरी बारामतीला जावं लागतंय. इथं पण मिळतात. पण ह्या लोकांचं जे आहे ना या लोकांचं मत कुणाकडे आहे, हे लोकांच्या मनात कौल काय आहे हे पाहण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण बघतोय की संसर भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाजी मंडई आहे. दर रविवारी या ठिकाणी भाजी मंडई भरते. बरोबर ना? तर मावशी बघताय तुम्ही आता ह्याच्यात लोकसभा आली. एका बाजूला सुप्रियाताई, एका बाजूला सुनेत्राताई. काय लोकांचं काय म्हणणं आहे इथलं? आता काय लोकांचं दोघे नणंद भाऊजाई उभं राहिले त्यात नेमकं मत द्यायचं कोणाला? हा आता नेमकं सुप्रियाताईला द्यायचं का सुमित्रा वहिनीला द्यायचं? काय करायचं आता? कोणाला तरी एकाला द्यावं लागेल. आता देऊच लागेल की कोणाला तरी एकाला. हा कुणाला तरी एकाला देऊच लागेल की वहिनीला तरी ना तर सुप्रियाताईला तरी. दोघी नणंद भाऊजाई आहेत. काय लोकांच्या मनात काय चालू आहे? लोकांच्या मनात आता दोघं जास्त वाटतं. तसं काय सांगू शकत नाही. पाऊल कोणाकडे वाटतं? आता दादाच आपलं आणि साहेब आपलंच आहे. हा मग नेमकं द्यायचं कोणाला? आता स्वतःच मन माणूस तर कोणाला मत सांगत नाही की मी आमक्याला देईल म्हणून. हा सांगताय का कोण कोणाला? तर असं बघा तुम्ही द्विधा अवस्था मनामध्ये ह्याच कारणासाठी आहे कारण दोन्ही नेते सामान्य लोकांना जवळचे आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे. काय लोकांचं जनतेचा कौल काय? ह्या भागात जनतेचा कौल काय कुणाकडे? एका बाजूला घड्याळ, एका बाजूला तुतारी. आता काय करतात दोन अवघड होऊन बसले या. काय करायचं तरी काहीतरी वाटत असेल. आता बघू काय पुढे होईल की. आता पुढे होईल ती. काय म्हणता? काय बघताय आता? ही आली की लोकसभा आली. लोकसभा चालू आहे. तुतारीचा जोर जर आहे का घड्याळाचा जोर आहे ह्या बाजूला? मला तर वाटतं की घड्याळालाच मतदान करावं. मोदी सरकारनं मोदी साहेबांचा हात बळकट करावं ते. कारण सर्वसामान्य लोकांना मोदी सरकारच ही मला आजच्या घडीला चांगलं आहे. कारण आतापर्यंत शेतकऱ्याला कुणी आपले 2,000 रुपये दिले नव्हते. 2,000 रुपये येतात. परत आपले गॅसचं आपलं अनुदान जमा होते. कारण त्याला मोदी सरकार आपल्या ह्या देशासाठी खंबीर नेतृत्व आहे. आणि म्हणजे जो देशाकडे आता जे बघण्याचा दृष्टिकोन जे झालेला आहे लोकांचा, ते लोकांचा दृष्टिकोन एवढा चांगला आहे की
बाकीचे आता हादरायला लागलेले आहेत आणि हिंदू म्हणून मी तर म्हणतो की मोदी साहेबच पाहिजे. मोदी साहेब ह्या लोकसभेचं काय होईल? कोण लोकसभेला आमच्या घड्याळाला मतदान करावं सर्वांनी. रिझल्ट काय होईल? रिझल्ट वहिनीची येतील. वहिनी येतील असं वाटतं. बाबा कुठलं गाव? बुरी. आला बुरी महत्वाचं गाव आहे बरं का. काय चालू आहे बुरीकरांच्या मनात? गाड्याळ का तुतारी? गाड्याळ. अरे वा. का बरं गाड्याळ? नाही नाही आमच्या गावचा कदच तसा असतो. गावाचा कला कदच तसा असतो. बरं बरं. आमच्या गावात अजून लय दिवसापासून राष्ट्रवादीच होती. आता फक्त भाजपची पार्टी लागली म्हणायचं. आता पडतो नाही तर राष्ट्रवादीचीच पार्टी होती. भाजपची अख्ख्या गावात पार्टी कुठं नव्हती. आता भाजपाचं वातावरण चांगलं आहे म्हणा गाव. आता कारण अजित पवार मध्ये ना. बर बर चला असू दे. अजित पवारला मत आहे. बाबा कुठं पळताय? थांबा. आहो थांबा. कुठलं गाव आहे बाबा तुमचं? गाव कुठलं? बेलवाडी. काय बेलवाडीच्या मनामध्ये आहे बघा बरं. एका बाजूला घड्याळ, एका बाजूला तुतारे. काय लोकांच्या मनात आहे आता? तुतारी. का बरं तुतारी? तुतारीच. तुतारी. ओ बाबा सांगा की तुम्ही बघू नका आता. मित्र गाव कुठलं? लाकडी. लाकडी. काय लाकडीकरांच्या मनात आहे? तुतारी का घड्याळ? तुतारी. का बरं तुतारी? बोल बिंदास. काय भीती वाटते कोणाची? बोल बिंदास. तुतारी चांगली आहे. तुतारी. तुम्ही बोला. चला तुम्ही बोला. बरं जा या. कुठलं गाव? गाव कुठलं? उद्धट. काय उद्धटकरांच्या मनात काय आहे मला सांगा की? घड्याळ का तुतारी? ते चाललंय काय आता बघू. आता अजून त्याच्या विचारच केला नाही. विचारच केला नाही बाबा. थांबा की. कुठल्या सरकारला आता ते राहिलाय डोक्यात प्रश्न, कुठलं सरकार द्यावं अजून विचार केला बरं, लोकांचा कौल कुठला आहे तुमच्या बाजूला? लोकांकडे कोणाचा कौल जास्त आहे? आमच्याकडे आता सध्या म्हणजे घड्याळाकडेच घड्याळ. घड्याळ. तुमचं कुठलं गाव आहे? दोघं एकत्र आहे. बर बर बर. काय कौल कोणाच्या बाजूने? नाही आता काय साहेबांच्या बाजूने. हा कोणत्या साहेबांच्या? तुतारीवाले साहेब. बघा दोघं मित्र एकत्र आलेत बाजाराला. एका मित्राचा कौल आहे घड्याळाकडे, एका मित्राचा कौल आहे तुतारीकडे. बरोबर बाबा. तुमचं कुठलं गाव? काठीवाडी. या इकडं लय महत्वाचं गावाचे इथं. काटेवाडी गावाचे सापडले बघा संसदमध्ये. काटेवाडी म्हणलं तर पवार साहेबांचं आणि दादा दोघांचं गाव. काय चाललंय काटेवाडीकरांच्या मनात? तुतारी का घड्याळ? आता घड्याळ. घड्याळ. का बरं? आमचा जीवच आहे. बर. आणि पवार साहेब नाहीत का? जीव नाही. कधी आलेच नाहीत. कधी आले नाहीत. गावाला कधी भेट दिलेली नाही. आणि सुनीत्रा वहिनी एक नंबर माणूस आहे ती. आमच्या घरोघरी येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. काटेवाडीकरांचं हे म्हणणं आहे की पवार साहेब कधी आलेच नाहीत आणि सुनित्रा वहिनींचं काम जे आहे ते खूप चांगलं आहे असंच म्हणायचं तुम्हाला. चला ह्या बाजूला ह्या इकडे. बटाटा कांद काय म्हणता? काय गाव कुठलं आहे? खताळपट्टा. खटाळपट्टा. काय खटाळपट्ट्याच्या लोकांच्या मनात काय? घड्याळ का तुतारी? गाड्याळच आहे. घड्याळ आहे. का बरं घड्याळ आहे? दादांचा आता गावच आहे शेजारी. गावाची. दादांच्या गावातच आहे. बर बर चला. ए मित्रा गाव कुठलं आहे? मित्रा अरे सांग की. बोल की. गाव तर सांग की. उदमयवाडी. काय उदमयवाडी काय चालू आहे सध्या? घड्याळ का तुतारी? नाही काय माहिती एवढं नाही काय माहिती. भीती वाटते काय? नाही बाईचं नाही. नाही म्हणते. असू दे. तुमचं गाव कुठले का? शेळगाव. शेळगाव. मुक्ताबाई शेळगाव. मुक्ताबाई शेळगाव. बघताय आता आली की लोकसभा. आली चालू आहे. काय आता काय लोकांचा कौल कोणाकडे आहे? शेळगावकर. काय लोक सांगतात एक करणारा वेगळंच. काय सांगता येत नाही. पूर्ण वर्ण जरी म्हणले गाड्या तर काय करणार आहे आतमध्ये? तुतारेला करणार का दुसऱ्याला करणार आहेत? गॅरंटी नाही. दोन्हीकडे चाललंय. काय होईल सांगता येत नाही. सांगता येत नाही. कवरा नाही का बाबा? गाव कुठलं तुमचं? कुरवली. कुरवली. काय कुरवलीकरांच्या मनात आहे चालू होतं? कुरवलीकर दोघाकडे व्हायचे आता. दोघाकडे पण काहीतरी आता एकच करावं लागेल. काम करताना बर्नेमामाने केले ते. असताना ताईला सगळे मानणारे आहे ते. लोकसभेला ताईला मानणार, विधानसभेला दादाला मानणार. गावकऱ्यांनी ठरवले का तसं? गावकरी काय ठरवतील? गावकरी वरचे पुढारी काय बी ठरवतील. गावकऱ्याचं वेगळंच मत राहतं. काय राहतंय गावकऱ्याचं? कल कुणाकडे आहे? कल कुणाकडे? लोकसभेचा कल कुणाकडे? लोकसभेचा कल सध्या तरी आता खाली कसं झालंय कामाच्या दृष्टीने सुनेत्रा वहिनी करते ते. पण सुप्रियाताईचं पहिलं काम ज्यादा आहे असं आहे. त्याच्यामुळे राहणार तेवढं. सुप्रियाताईंकडे कल जास्त राहील. तुमचं काय मत?
त्यांचं मत नाही चांगलं. बाबा गाव कुठलं? काजड काजळकरांच्या काय मनात आहे? तुतारी चालेल का गाड्या चालेल काय वाटतं? सुप्रियताचं म्हणजे जास्त सुप्रियतांचं जास्त आहे. कसं काय सुप्रियतांचं? काय आपलं बरं आहे, गावातलं पवार साहेबांनी कामं केल्यातलं त्याच्यामुळे कसं आहे तिकडंच केलं. चला सुप्रियतांचं म्हणणं आहे. इकडं आता बाबा गाव सांगा की फक्त, काय नाही विचार तुम्हाला, गाव सांगा फक्त. बोरी बोरी काय बोरीकरांच्या मनात आहे? सगळं करते रे. बरोबर करतात का? बघा की भेटतात का नाही लोक? बघा बरं तुम्ही आता सांगा मला, तुमचं गाव कुठलं? इथलंच आहे. काय संसरकरांच्या मनात काय चालू आहे आता? कुणाकडे जायचं, घड्याळाकडे जायचं का तुतारीकडे जायचं? म्हणजे हा प्रश्न निंबाळकरांना विचारलाय. नाही असू द्या की, निंबाळकर असतील ना, म्हणूनच म्हणलं. असू द्या की, पण आता काहीतरी निंबाळकरांच्या मनात असेल की, असणारच आहे की. त्याचं कोणी जुन्याकडे बरं जनतेचा कौल कोणाकडे आहे? जनतेचा कौल कोणाकडे आहे? दादांकडे. का बरं दादांकडे? त्यांनी काय केलं नाही तेव्हा. आता एकदा तुम्ही साहेबांनी केलं म्हणता, साहेबांचं ठीक आहे, पण दादांनी काय केलं नाही आतापर्यंत. सगळं तर दादांनीच केलं. हो, काय केलं नाही, कोणासाठी काय केलं नाही. आज पाणी येतं इथं, ते कोणामुळे? दादामुळेच येते. 24 तास पाणी मिळते, सगळं मिळते, काय अडचण आहे. बरं चला, दादांकडे कौल आहे. काय तुमचं गाव कुठलं? आमचं उद्धट. काय उद्धटकरांच्या काय मनात आहे? एकदा साहेब की दादा? काय ते सांगता येत नाही, प्रत्येकाचा विचार वेगळा असतात. ना जनतेचा कौल कोणाच्या? अंदाज नाही, अजून तर काही सांगता येत नाही. बर नाही सांगता येत असं आहे. आता तर सुरुवात आहे नुसते, अजून प्रचाराला सुरुवात नाही, त्यामुळे काय सांगता येत नाही. बरं चला. गाव कुठलं? काटेवाडी. महत्वाचं गाव आहे राव तुमचं. मग आता काय काटेवाडीकरांच्या मनात काय चालू आहे? घड्याळ का तुतारी? तिथे गेल्या बोगी आता वोटिंगला गेल्या बोगी आता. नाही तरी जनतेचा कौल कोणाकडे? दादाकडे. चला असं द्या. काटेवाडीचे दुसरे माणूस आहेत भेटलेले. हो बाबा, गाव कुठलं? इथलंच आहे का? मग थांबा की 2 मिनिटं. काय कुणाच्या बाजूने कौल वाटतोय गावाकडे? घड्याळ का तुतारी आता? जनतेचा कौल कोणाकडे? घड्याळाकडे. बर या हो थांबा. चहावाले थांबा. चहावाल्याचा लय मोठा इतिहास आहे. 2 मिनिटं चहावाला येणार आहे. कोण चहा? उत्तर दिलं, चहावाला येणार आहे. तुमचं गाव कुठलं? मी लासरूनच आहे. बर काय चालू आहे मनात लोकांच्या? घड्याळ का तुतारी? तसं आता संभ्रम झालाय लोकांच्या मनामध्ये की आता दोन्ही बी म्हणजे पवार घराण्याचीच असल्यामुळं नेमकं काय करावं, म्हणजे तुतारी चालवावं का गाड्या चालवावं, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. की संसर्गाव थोडं बारामती पासून जवळ असल्यामुळे असं आहे का संभ्रम? कारण इथलं भरपूर लोकांचे येणं जाणं बारामतीला असतंय. होय की, बारामतीला जास्त येणं जाणं असतंय. इंदापूरकडे थोडंसं कमी असतं, इकडलं असतं, बारामतीकडे जास्त. फायनली काय वाटतंय, काय होईल अंदाज सांगा की? जनतेकडून मिळेल आपल्या कट्ट्यावर पारावर कुठं चर्चा होतात त्यावेळेस काय अंदाज व्यक्त केला जातो? अंदाज शक्यतो आता जास्त म्हणजे बऱ्यापैकी ग्रामीणमध्ये तर तुतारीच बोलले जाते. आता बाकी शहरीमध्ये ऍक्च्युली मी बारामतीला राहिला आहे, पण बारामतीमध्ये आमच्याकडे म्हणजे थोडं घड्याळ जास्त चालण्याची शक्यता. म्हणजे ग्रामीण भागात तुतारी आणि शहरी भागात घड्याळ चालतंय असं वाटतंय. चला ओके, या इकडं या. कुणाला बोलायचंय का? मावशी बोला की. आला तुम्ही बोलणार, स्वतःहून बोलणार म्हणलं. बघा लोक आम्हाला काय नाही, एवढंच सिंपल प्रश्न आहे. सुप्रियाता आहे की सुनेत्राता आहे? कोणाकडे कौल जास्त आहे तुमचा महिला म्हणून? आता आम्हाला कसं आहे, तसं बघायला गेलं तर दोन्ही सारखे आहेत, पण आता ती मनातलं गुपित आम्ही तुम्हाला सांगत नाही की आम्ही मतदान कोणाला. जनतेचा कौल कोणाकडे असं मी विचारतो. तुमचं नका सांगू. जनतेचा कौल तुम्ही कधीच एकत्र बसल्या लोक चर्चा करतात ना. बरोबर आहे ना. काय होत, काय म्हणत लोकांच्या मनात काय? लय मोठा प्रश्न विचारला तुम्ही, सोपा प्रश्न विचारला. असू द्या, 1-2 मिनिटं. तुम्हाला काय वाटतं? नाही वाटत. चला असू द्या. बाबा या इकडं, या पुढं. गाव कुठलं? घाटाच्या वर. कुठल्या घाटाच्या? शिंगणापूर महादेव मोठा. शिंगणापूर महादेव म्हणजे आता ती कुठल्या ह्याच्यात? सातारा ह्याच्यात मध्ये येणार? हा, खटाव मानतात. माड्यात. हो काय कुणाच्या आहेत तिकडे आता? हवा कुणाच जास्त आहे माड्यात? होय. आता मोहिते पाटील आहेत, निंबाळकर आहेत.
निंबाळकर तुम्ही त्या भागातले बर निंबाळकर चला आता हे काय इथले नसल्यामुळे ह्यांना ही काय प्रश्न विचारणं बाबा गाव कुठलं अहो गाव सांगा की बारामती अहो बारामती ऐका की अहो तुमच्या बारामतीकरांसाठीच आम्ही कौल घेतोय नको नको सांगतो सर हे त्यांना चॅनल सांगा बाबांना काय गाव कुठलं सांगा संसरच आहे का बर काय आता संसर करायचं काय म्हणत आहे कसं काय तू तरी आता एवढं गाड्या दोन्ही आमदार एकत्र आहेत तुमचं घरात वयस काय का कोण आहेत का आहेत ना त्यांना तुम्ही बाजूला सरले का नाही ना मग का सरलं नाही मग इथं काय चाललंय तुम्ही कुणामुळे त्यांच्यामुळे का तुमचं स्वतःच आहे नाही त्यांच्यामुळे बरोबर हा मग त्यांना बाजूला सरून तुम्ही म्हणल्यावर कुणाला द्यायला पाहिजे थोडा विचार इथं बी केला पाहिजे आणि इथं बी केला पाहिजे आता जनता काय विचार करते जनताची विचार करते का हो करते की फक्त उघड बोलत नाही आता काय होतंय ऐका ना मी उघड बोलत नाही कुणाचं कशाखाली लपलंय कुणाचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये लपलंय कुणाचं पदावर लपलंय म्हणून बोलत नाही करायचं ते वेळ आल्यावर करणार जनता ठरवलंय का जनते 100% करणार दोन्ही आजी माझी कोणी असू द्या कोणी असू द्या करायचं तेच करणार तुमचं म्हणणं आहे तुतारी चालेल 100% तुतारी चालेल आत्मविश्वास आहे तुमचं गाव कुठलं संसर काय व्यवसाय आहे तुमचा माझा शेती आणि दुग्ध व्यवसाय शेती दुग्ध व्यवसाय दुधाचं परवडतंय का दुधाचा दर कसा आहे नाही परवडत तर जाऊ दे आता आपण प्रश्नावर येऊ डायरेक्ट लोकसभा आली आता एका बाजूला घड्याळ एका बाजूला तुतारी आहे जनतेचा कौल कोणाकडे वाटतं जनतेचा कौल शरद पवारांकडे काय असा विचार जनता करते की शरद पवारांकडे त्यांचा कौल शरद पवार म्हणजे आज आमच्या पंचकोशीतला जे काही वैभव आहे ते शरद पवारांमुळे म्हणून शरद पवारांमुळे आणि तरुण वर्गांच्या हाताला काम किंवा कंपन्या किंवा सुप्रिया सुळेंनी जे काय आणलेले बारामतीत महिला हॉस्पिटल असेल तुमचं महिला परत अजून मेडिकल कॉलेज असेल शिक्षण संस्था असतील हे केंद्रातल्या काही सुविधा आहेत दादांनी पण केलं की इथं भरणेमा माहिती दादांनी केलं पण दादा आता इथं कुठे आहेत तेव्हा दादा साहेबांना सोडून गेले ना दादा साहेबांना सोडून का गेले तर मोदींनी आधी 10 दिवस सांगितलं म्हणून साहेबांना सोडून गेले बरोबर तुमचं गाव कुठलं गाव तरी सांगा की असू दे गावच सांगा म्हणतोय त्यांच्याशी सहमत आहे का तुम्ही जे सांगते ते त्यांचा विचार त्यांनी सांगितलं तुमचं काय सांगा म्हणतोय आम्ही आपलं सर्वसामान्यांच्याच लोकांच्या मनात काय आहे बघतोय मी मनातल्या मनातच असतं ना जनतेचा कौल कोणाच्या बाजूने तसं नाही सांगतोय जनतेच्याच मनात आहे काय ते किती वेळा विचारलं तर काय सांगायला तयार नाही असू द्या चला बाबा तुमचं गाव कुठलं हो बाबा गाव कुठलं कुठलं गाव बरं बरं 1-2 मिनिटं बोला की सरपंच आहेत म्हणलं विचारावं लागेल तुला एक काम हे ऐका की हे सरपंच आहेत आणि ही त्यांची सगळी मित्र कंपनी एकदा दाखव सगळ्यांना मुद्दाम त्यांना बाईट द्यायला सांगतात कारण मजा घेतात थोडी बरोबर असू दे चला त्यांना बोलायचं नाही म्हटलं नंतर कुठलं आवलंय बारमिशा 1 मिनिट बोला तरी नको काय घेतलं शेवगा घेतलं कुठलं गाव आहे उद्धट म्हणल्यावर बोलू द्या मला थोडं काय आता उद्धटकरांच्या काय मनात आहे एका बाजूला घड्याळ एका बाजूला तुतारी मी सर्व्हिसला असल्यामुळे मी काही विषय जास्त बोलू शकत नाही बरं ठीक आहे चला असू द्या सर्व्हिसला आहे कुठलं गाव बा अधिकार नाही मला इच्छुक फायदा नाही का हो कसं काय अधिकार नाही अधिकार कशामुळे या पुढं आपण त्या बाजूला जाऊ इकडे आता संपत आलेलं आहे ह्या बाजूला लासूरने काय आता काय लासूरनेकरांच्या मनात आहे घड्याळ एका बाजूला तुतारी एका बाजूला नाही आमचं कसं आहे हर्षवर्धन पाटील साहेब म्हणतील ते आमची पूर्व दिशा आहे तुम्ही तिथं लासूरण्यात भेटला होता ते बरं चला हे त्यावेळेस बोललेले आहेत आपल्याला तुमचं गाव कुठलं मी शिक्षण हो चला आला लक्षात हो बाबा गाव कुठलं तुमचं केवढ्याला दिली पिंडी काजळ सिंदवाडी पिंडी केवढ्याला दिली दाखवा तर पिंडी 10 रुपये 10 रुपये एक का दोन एक महाग आहे मग हा महाग आहे आता शेतकऱ्याचं कातड निघायला लागलं बर बोला आता काय तुमचं काजड गाव आहे का काजळ सिंदवाडी बर किती काय थांबा 2 मिनिटं माझं होऊ द्या मग सांगा एका बाजूला घड्याळ एका बाजूला तुतारी गावात काय चालू आहे जास्त तुतारी कसं काय बरं घड्याळ असणार तिथं नाही तुतारी सुप्रिया सुळे बर सुप्रिया सुळे
तुमचं मत आहे. या बाजूला. कुठलं गाव कुठलं? ठीक आहे, इथलंच इथलंच आहे. काय आता काय चालू आहे गावात तुमचं नक्की? एका बाजूला बाजार चालू आहे. बाजार चालू आहे, पण आता ही इलेक्शनचा पण झाला की निवडणुकीचा बाजार चालू आहे की आता? इलेक्शन आता काय इलेक्शन चालू आहे, पण आता काय ज्याला आपल्याला योग्य वाटेल त्याला मतदान करायचं. नाही, पण जनतेचा कौल कुठं वाटतोय? पारावर ज्यावेळेस तुम्ही बसलेला असता, लोकांच्या कोणाच्या बाजूने जास्त काय कौल? 10-5 जणांची अशी चर्चा असते की ह्याची पवारांची, दुसरी परत ह्यांची तुतारीची, अशी चर्चा असते. अशी चर्चा. बरं चला, म्हणजे नेमकं काय सांगता येणार नाही सांगता येणार नाही. बाबा, हो बाबा, गाव कुठलं? बिलवाडी. 2 मिनिटं या की. एक मिनिट. काय आता लोकसभा आली की? हो चाललंय की आता काय करायचं लोकसभेला? गाड्याळ आहे, तुतारी आहे, साहेब विरुद्ध दादा, आता संघर्ष आहे. आता काय करावं? लोकांचा कौल कुणाकडे आहे आता? काय जनता आता ठरविली काय जनतेवर आहे, आपल्यावर काय. अरे पण काय लोकांच्या काय म्हणत आहे आता? काय तुम्ही बसत असाल कुठे पारावर गप्पा मारत? आता तर काय करायचं? लोकांचं म्हणणं काय येतंय? आता ते तुतारीवर तुतारीवर आता काय ती एकच आहे ती, काय एकच आहे. चला, करायचं? असू दे. कुठलं गाव कुठलं फक्त विचारतो? गाव आहे का तुम्हाला? कुठलं गाव आहे बाबा? जंक्शन आहे का? बर. काय आता जंक्शन मध्ये काय चालू आहे? साहेब का दादा? साहेब चालू आहेत. साहेब चालू आहेत. कस काय लोकांच्या मनात काय आहे त्यांच्या विषय म्हणजे आदर आहे पहिल्यापासूनच. बर. आणि त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत ती. बर. सुप्रियाताईंनी चांगली कामं केलेली आहेत ती, त्यामुळे ती 100% आहेच. सुप्रियाताई चालतील असं तुमचं म्हणणं आहे? मावशी, तुमचं कुठलं गाव आहे? गाव कुठलं? एकच आहे. अहो, त्यांचं म्हणणं सांगितलं, तुमचं म्हणणं वेगळं असू शकतं. आमचं म्हणणं काय नाही, मला तर असं वाटतं सुप्रियाताईच येणार वाटतं. काय लोकांमध्ये ओढ काय आहे? म्हणजे तुम्ही कधी चर्चा होत असेल? सुप्रियाताई. सुप्रियाताईंकडे कल जास्त आहे. काय आहे काय? वांगण भेंडी कशी आहे भेंडी? भेंडी का आता 10 रुपये पावसाळी घेते काय बळच स्वस्त झाली राव. स्वस्त आता काय करायचं? कसं परवडायचं? मग परवडत नाही, पण काय करायचं? इलाज नसल्या काय ते केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. खरं. आता लोकसभा आली तुमच्या इथे, आता हे चांगलं आहे, उलट हे चांगलं आहे. आता ही कोणाला मतदान? लोकांचं कल. गाव कुठलं आहे तुमचं? आमचं गाव शरद पवाराचं. कुठलं? काटेवाडी. कधी ती शरद पवारांचं गाव आहे का अजित पवारांचं? कोणाचं गाव आहे? दोघं एकच ती. त्याचा काय विषय? इकडून जेवलं काय तिथंच आणि तिकडून जेवलं काय तिथंच. विषयच काय? मग जनतेचा जास्त कौल कोणाकडे होईल? कोणाकडे जर झालं ना घरातच येणार आहे ना, एका संपला. बघा, हे आहेत काटेवाडीचे बरं का. आणि खरोखर अशी अवस्था संपूर्ण तालुक्यात झालेली आहे. उत्तर सांगायला सुद्धा लोक थोडीशी डगमगत आहेत. जसं इलेक्शन जवळ आलेलं आहे तसं लोकांमध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली. बरोबर आहे का चुकीचं? बरोबर आहे. दोन्ही एकच वाटतात का? होय की. तुमचं कुठलं गाव? लासूरनं. आता लासूरनं करत कोणाच्या बाजून जास्त आहे? तर इकडे बी काय आता ते सगळी एकच म्हणल्या. दोन्ही समान. मग काय. चला या. कसे आहेत वांगे? 20ला अर्धा. महागाई की राव, 40 रुपये किलो झाली. उन्हाळा आहे आता, लोकांना पाणी नाही. तुमच्या रानातले कसं? नाही, आपण विकत आणतो. कुठलं गाव? आम्ही गोलपवाडीचा. गोलपवाडी. काय गोलपवाडीमध्ये आता काय चालू आहे नेमकं? घड्याळ का तुतारी? लोकांचा कल कोणाच्या बाजूने वाटतो जास्त? साहेबांच्या पण आता कसं झालेलं आहे, एका बाजूला सर आजी माझी आमदार आहेत, त्यांनी सांगितल्यानंतर कल बदलेल की काय वाटतं? काय होतं, आजी माझे आमदार आहेत ना, त्यांनाच फसवतात हे दोघं लोक. ही मोठी लोक आहेत ना, साहेब लोक बारामतीवाली, इकडे आमच्या इंदापूरवाल्या साहेबांनाच फसवते ती. बरं. काय हर्षवर्धन पाटील? भाऊंनाच फसवते ती. मग त्याचा परिणाम कोणावर होईल नक्की? घड्याळ होईल का तुतारीवर? कोणाला मताधिक्य जास्त मिळेल? आता तसं काय लोकांचं सांगता येणार नाही, पण हर्षवर्धनला गोड बोलून फसवते ती. तुम्हाला मदत करू, आमकं करू, विधानसभेला मदत करू, असं करू तसं करू म्हणते ती. आणि शेवटी ती मतदान. हर्षवर्धन पाटील किंग मेकर ठरणार का इंदापूर तालुक्यात? 100% काय किंग मेकर ठरणार? हर्षवर्धन पाटील. बरं, हर्षवर्धन पाटील किंग मेकर ठरणार. सांग या इकडे. बाबा, गाव कुठलं? हिंगणेवाडी. आहे की ह्याच तालुक्यात? मग काय आता हिंगणेवाडीतल्या काय लोकांच्या मनात आहे? घड्याळ का तुतारी? तुतारी मनात आहे.
कसं काय तुतारी आता आजी माझे आमदार नाहीत की तुमच्या बरोबर आहेत नसले तरी काय तुतारीच आहे म्हणते ते. हो. बर तुमचं गाव कुठलं हिंगणवाडी. तुम्ही दोघं बरोबर आहे का बरोबर. तुमच्या काय मनात आहे घड्याळ का तुतारी खरं सांगून बोला बोला तुमचं जोडीदार बोलले की आता तुम्ही बोला डायरेक्ट काय असतं तुझं हिडिओ जाणार तिथं बातमी टीव्हीला येणार काय सांगताय का नाही सांगाय चला असू दे बाबा कुठलं का इथलंच आहे बर काय लोकांच्या मनात काय आहे आता लोकांच्या मनात तू तरीच आहे कसं काय आजी माझे आमदार नाहीत की तुमचे काय त्यांना कोण ओळखतं असं कसं मग ब्रँडच आहे ना कोण आहे ब्रँड ब्रँड साहेब ओनली पवार साहेब बर खरं आहे का नाही पण आता ही दोघं एकत्र आले काहीतरी फरक पडेलच की हो. आपण आणि कार्यकर्ते चिन्ह राहायला बदलले. बदलले चिन्हाचं काय पोचली की तू तरी बर काय फायनली काय वाटतंय फायनली काय लीडनीच येणार सीट काय सांगता होय तर लीडनी सुप्रियाता येतील बर नाही 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 अहो, तुमचं फक्त गाव सांगा मला बाकीचं काहीच नका सांगू गाव सांगा की लासून सांगा की. जनतेचा कौल कोणाकडे? सांगतो बघा ते सगळं नाही नाही त्यांच्यावर ढकलले आता ते जी सांगतील ती मग आता मतदान पण ते जी सांगतील तेच करणार का बर चला ह्यांना विचारू आपण या पुढनं कशी आहेत केळी 30 रुपये 40 रुपये. बर त्यांनी सांगितलं तुम्ही जी सांगताल ती तिकडं आम्ही मतदान करू काय लोकांमध्ये काय चर्चा आहे गाव आमचं लासूर नाही. हा पवार साहेबांना मतदान आहे आमचं. बर कस काय पवार साहेब आजी माझे आमदार नाही तुमच्या बरोबर आता त्यांनी सांगितलं तुम्हाला करावं लागेल नाही करू शकत. काय केलं आमदारांनी आमच्यासाठी काय केलं आजपर्यंत काहीच केलं नाही ना. आज 5 वर्ष झालं आमच्या घरात 10 घरांना गावठांची लाईट नाही. आमच्या गावचं सरपंच आहे सागर पाटील. बर आजपर्यंत आमच्याकडे वळून सगळं बघितलं नाही. जी ग्रामपंचायत मध्ये कामाला आहे त्यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. काय केलं त्यांनी काहीच करू शकलं लासूर ना हा बर मामाच्या अंडरखालीच आहे ते ना सरपंच ते. आता एकंदरीत तिथलं चित्र काय आहे? म्हणजे लोकांमध्ये काय चर्चा आहे? सुप्रियात आहेच. सुप्रियात आहे तुमचं कुठलं गाव आहे? आमचं लासूरच आहे. मग तुमचं काय आता तुम्ही दोघं एकाच गावातलं नाही आता कसं आहे ते आता सांगू शकत नाही अशी झाली परिस्थिती. नाही खरं आहे हे खरं आहे पण लोकांमध्ये जी चर्चा होती त्या चर्चेत ओढ कुणाकडे जास्त असं काय झालंय लोक आता दोलायमान झाली ती आता काय करायचं नेमकं एकाच घरात असं झाल्यामुळं लोक दोलायमान आहे ती सध्या. आता शेवटच्या टप्प्यात जेव्हा येईल त्यावेळेस काय लोक असे 80% लोक अशी आहेत की शेवटच्या टप्प्याची वाट बघतात आता काय करायचं आता निर्णय घेऊ 20% शेवटच्या टप्प्यातच करेक्ट कार्यक्रम काय व्हायचा ते होणार. 20%च लोक आता अशी आहेत की क्लिअर म्हणणार बरोबर की बाबा सुप्रिया किंवा आमका पण शेवटच्या टप्प्यात 80% लोक आहेत की भ्रमात आहे ती काय करू आता आपण ते नंतर निर्णय घेतील असं तुमचं म्हणणं आहे. चला असू द्या ओके तुमचं गाव कुठलं बाबा लासूरनं गाव लासूरनं ही पट्टा सगळ्या लासूरण्याचं काय लासूरकरांचं काय म्हणत आहे घड्याळ का तुतारी काय चालू आहे हर्षवर्धन पाटील सांगेल ती काय वाटतं हर्षवर्धन पाटील किंग मेकर ठरतील का हो ठरणारच की काय आता एक जणांनी आम्हाला सांगितलं की हर्षवर्धन पाटलानं फसवलं नक्की कुणी फसवलं बरं हर्षवर्धन पाटलाला लोकांनी फसवलं हर्षवर्धन पाटील नाही फसवत नाही पण हे लोकसभेला ह्यांनी काम केलं परत विधानसभेला आता ते तुम्हाला समजा माहितीच आहे की आमच्या कोणी विचारण्यापेक्षा किती वेळा फसवलं किती वेळा ठेवलं तुम्हाला माहितीच आहे की बरोबर हर्षवर्धन पाटील किंग मेकर ठरतील हर्षवर्धन पाटील आमचा किंग मेकर चला ते सांगतील ते करायचं बरं या बाजूला या इकडे काय कुठलं गाव हीच आहे का काय लोकांच्या मनात आहे चालू विचारत तरी विचारायच्या आधी उत्तर आहे बघा हे शार्प माइंडेड काय चालू आहे गावात काय म्हणजे तुतारी सगळी म्हणतात पण आता लोक आजी माझे आमदार नाहीत की तुमच्या बरोबर नसलं तरी तुतारीच कस काय बरं त्यांचं ऐकतील की लोक नाहीत ऐकणार नाही साहेब बरोबर काय ऐकणार नाहीत बरं नाहीत ऐकणार साहेब प्रेम आहे लोकांचं साहेबांवर प्रेम आहे उत्तर मिळाली या इकडे 2 मिनिटं बरं 2 मिनिटं थांबा म्हणते ते कुठलं गाव आम्ही संसरचे काय संसरकरांच्या मनात आहे हो? एका बाजूला आता साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय चालू आहे लोकांच्या मनात आमच्या मनात एकच आहे मराठी आरक्षणचा प्रश्न मोठा आहे त्यामुळं आम्हाला ज्यांनी घोडा लावला आम्ही त्यांना घोडा लावू नक्की लावला आता ह्या दोघात आता कळतच की तुम्हाला कळतंय सगळ्यांनाच कळतंय
म्हणजे आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार नाही नाही असं करणार म्हणायचं? नाही करणारच नाही 100% करणार. समजून घ्या, आरक्षणाला कोणी खोडा घातला होता, थोडस इतिहास आठवून तुम्हीच आकलन करून हे उत्तर शोधा. या पुढे काटेवाडी गावली परत एकदा. काय काटेवाडींच्या मनात? घड्याळ का तो तर अजित पवार गट. अजित पवार गट. बर कसं काय अजित पवारांची लय काटेवाडीत हवा आहे? पहिल्यापासून विकास केलेला आहे भरपूर. पाण्याची सुविधा सगळी केलेली आहे, त्याच्यामुळे अजित पवार गट. अजित दादा फुल चालते. काटेवाडीत मात्र अजित दादाची फुल हवा आहे बरं का. हे निश्चित आता ह्या व्हिडिओत जसं समोर येतंय. आजी गाव कुठलं? अंतुर्न. काय अंतुर्नात काय आहे? एका बाजूला सुप्रियाताई आहेत, एका बाजूला सुनेत्राताई आहेत. आम्ही सुप्रियाताईकडे बर सुप्रियाताई का? आता काय आमचं आहे ती पहिल्यापासून आता चिन्ह बदललं की त्यांचं? बदललं की आता काय कुठलं आहे चिन्ह? काय ती लावत तसलं ती काय त्याला म्हणतात, काय म्हणतात? काय आता मला बी नाही सांगता येत, पण माहिती आहे. बरं चला असं या. हो गाव कुठलं? मानकरवाडी. काय लोकांना मानकरवाडीकरांच्या मनात काय सध्या? अजितदादा का शरद पवार साहेब? काय लोक का बरं का? आता आज माझे आमदार तर इकडचा प्रचार करतायत, मग आता लोक पण तिकडेच जातील की काय? तिथले लोकांची काय हालत आहे? काय पवार साहेबांसोबत होय, ज्येष्ठ नेते आहेत ते. ज्येष्ठ. किती लोकसंख्या आहे तिथे? 1200. लीड कोणाला मिळेल? लीड कोणाला मिळेल? साहेबांना मिळेल. मानकरवाडी लीड साहेबांना मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं की संसर या आठवडा बाजारामध्ये लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियेमध्ये ना तुतारी जास्त प्रमाणात वाजली, ना घड्याळाचे काटे जास्त प्रमाणात फिरले. इथली जी लोक आहेत ना, संसरमधली लोक दुविधा अवस्थेत आहेत. याचं कारणही तसं आहे की हे संसरगाव बारामतीपासून जवळ आहे आणि इथली जी पायवाट आहे ती बारामतीमध्येच मिळते. इथली जी लोक आहेत ते देवाणघेवाण असेल किंवा इतर कारणासाठी बारामतीकडेच जास्त अटॅच आहेत आणि त्याच्यामुळेच इनडायरेक्टली दोन्हीही पवारांबरोबर त्यांचे जे संबंध आहेत ते चांगल्या प्रमाणे असल्यामुळं इथल्या लोकांनी द्विधा अवस्थेत आहेत आणि संमिश्र प्रकारे या ठिकाणी प्रतिक्रिया मिळली. तुमच्या मनात काय आहे? तुमच्या मनात काय वाटतंय नक्की? घड्याळ चालेल की तुतारी वाजेल? हे मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, संसर तालुका, इंदापूर, जिल्हा पुणे.